प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियानो. या सायंकाळच्या समयी रात्रीच्या वेळेला देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली. मला वाटत होतं कालच आठवण प्रभू करेल, परंतु काल प्रभूने आठवण नाही केली. आज दाखवलं. आजही मला एक ठिकाणी फार जरुरी कामाला जायचं होतं, पण ते जरुरी काम प्रभूपेक्षा जास्त श्रेष्ठ नसल्यामुळं त्या कामाला मी वर्ज्य केलं आणि प्रभूच्या सेवेला प्राधान्य दिलं. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. कोण करेल प्रार्थना? ठीक आहे, आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे सेनाधीश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या महान पित्या परमेश्वरा, तुला उंचविते गौरवते बाप्पा. या सुंदर वेळेबद्दल बाप्पा धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. दिवसभर सांभाळून या संध्याकाळच्या समयी तू आम्हाला प्रार्थनेस एकत्रित केलं म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. बाप्पा तुझ्या सेवकाचं येणं बाप्पा तू सुखाचं केलं म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. बाप्पा ते जे वचन सांगणार आहे बाप्पा तू ते आमच्यासाठी आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. दिवसभर चुकून काही बोलले असेल तर क्षमा कर माझ्या परमेश्वरा. येथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकते त्या. आमेन. गीत गायचं का? हा आपण देवाचे गौरवस्तव गीत गाऊया. मनातच होतं, अंकलच बोलले आपण देवाचे गौरवस्तव गीत गाऊया. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू तू ये माझ्या हृदयी तू ये. करते तुला विनंती प्रभो ये तू ये. तुझे मला पवित्र आत्मा येशूकडे नेतो. तुझे मला पवित्र आत्मा येशूकडे नेतो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. ये प्रभू तू ये माझ्या हृदयी तू ये. करते तुला विनंती प्रभो ये तू ये. तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो. तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. ये प्रभू तू ये माझ्या हृदयी तू ये. करते तुला विनंती प्रभू ये तू ये. आवाज चांगला काढण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी मला दिसलं गाण्यामध्ये की तुम्ही आवाजाला आपल्या तसं मोकळीकता देत नाही, जशी
उपयुक्त करून देण्याची. कसा खराब आहे तुमच्याने ताल सूर थोडी लावता येतं. दोघींचा कसा खराब आहे? बरं, ठीक आहे. ते सांगितलेलं अध्याय वाचतात ना, हा त्याच्यात खंड नाही पडू द्यायचं. नाही. त्या दिवशी माझ्या आवाजापेक्षा सूर चांगला देवबाप देईल ना, त्या दिवशी समजायचं देवबापाने तुमची प्रार्थना ऐकली. मान्य केली. म्हणून मी पण एक गीत गातो. तुम्ही गायलं तर मला पण उत्तेजना आली गाण्याची. बरं म्हणा ना. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. आहा हालेलुया हो 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 होसाना. आहा हालेलुया हो हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे आपण उल्हास आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे आपण उल्हास आनंद करू. किती थोर तो दे सर्वच आपण दिले. हालेलुया किती थोर तो दे सर्वस्व आपण दिले. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. आहा हालेलुया हो हो होसाना. हालेलुया हो हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती वनू. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती वनू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. आहा हालेलुया हो हो होसाना. आहा हालेलुया हो हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. तिसरी कडी काय त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. हालेलुया सैतानी बंधनातून
प्रेज द लॉर्ड. काय होतं माहिती का प्रियांनो, पवित्र आत्मा जेव्हा येतो ना, पवित्र आत्म्याला कंट्रोल करता येत नाही. पाठ गीत येते माझी, पण काय होतं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कधी कधी सेवकाला पेलवत नाही. त्यामुळे त्याला ते स्मरण येत नाही की पुढचं चरण काय आहे. प्रियांनो, म्हणतेच बघ. हेच प्रमाण तुमच्यासाठी आहे की देवाची उपस्थिती या ठिकाणी आहे. प्रियांनो, देव उपस्थित नाही ना तर काही होऊ शकत नाही. देवाचं अस्तित्व नाही ना तर आम्हाला आशीर्वाद मिळू शकत नाही. देव आहे तर आम्हाला आशीर्वाद आहे. आशीर्वाद लेस आम्ही मुळीच राहणार नाही. आणि सर्वात मोठा आशीर्वाद देव बाप आपल्या पवित्र वचनातून देतो. प्रियांनो, ज्याच्याजवळ वचन आहे तोच देवाचा सेवक आहे. ज्याच्याजवळ देवाचं वचन नाही ना तो देवाचा सेवक कदापि होऊ शकत नाही. प्रियांनो, देवाला प्राप्त करण्यासाठी आमचं मन, आमचे विचार, आमचं हृदय प्रभू करिता चांगलं असणं महत्वाचं आहे. प्रियांनो, जो पण आवाज आपल्याला प्रभूने दिलेला आहे ना, प्रभू त्या आवाजाचं जर त्याने ठरवलं ना उपयोग करून घ्यायचा, कोणतंही बंधन अडखळण्याचं कारण होऊ शकत नाही. पण जर प्रभूने ठरवलं ना की एखाद्याचा आवाज चांगला असूनही त्याच्या आवाजाचा उपयोग करायचा नाही, तिथं तीच प्रक्रिया होईल जी प्रभूने ठरवलेली आहे. म्हणून प्रियांनो, भावी जीवनामध्ये प्रभूला जर आपल्या जीवनातून उंच करण्याचा तुमचा निश्चय असेल ना, प्रभू समोर नम्र राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट, पवित्र शास्त्राकडे लक्ष देणं हे आमच्या जीवनाचा आद्य कर्तव्य नव्हे तर आमचा श्वास आम्ही म्हटलं तर काय त्याला हरकत होणार नाही. म्हणून प्रियांनो, आजच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया, काढूया. त्यासाठी 2 थेसलोनी 2 अध्याय 11वं वचन. माझा पण घसा बसलाय, पण मी गायले गीत प्रभूच्या गौरवासाठी. 11 वचन ना. हो. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो. बघा, पहिला शब्द आलाय, त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा. आता असत्यावर म्हणजे कशावर? असत्याचे अनेक प्रकार आहेत, अनेक कारण आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक माध्यम आहेत. असत्य म्हणावं तरी चुकीचं शिकवण देतात. म्हणजे यांनो, बायबल मध्ये हे बघा, पवित्र आत्मा जर बोलायला लागला ना तर पवित्र आत्मा वचनातूनच असत्य गोष्टीला प्रगट करणार आहे. पवित्र आत्मा असं कधीच करत नाही की तो बोलत आहे आणि वचनाचा तो आधार दाखवित नाही. कारण पवित्र आत्म्याला सगळं माहित आहे. मी बायबल मध्ये कुठं काय ठेवलेलं आहे, कोणत्या गोष्टी मी माझ्या विचाराने, माझ्या संमतीने बायबल मध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे माझ्या येणाऱ्या प्रियजनांसाठी मी ठेवलेले आहे. 2 वचन आपण प्रामुख्याने यासाठी बघूया प्रियांनो. पण या 2 वचनांमध्ये तुम्हाला थोडस काहीतरी वेगळेपणा वाटल. पहिलं वचन काढूया आपण. गलतीकराचं पत्र 1 अध्याय 8वं वचन. 8वं वचन. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असतो. गलत सुवार्ता जर सांगितली गेली आणि त्या गलत सुवार्तेवर विश्वास जर ठेवण्यात आला तर तिथं ते वचन पवित्र आत्म्याने जे सांगितलंय
की काही जणांना असत्यावर विश्वास ठेवण्यासारखं मन मिळालेलं आहे. काही जण सत्य सुवार्थ ऐकण्यापासून आपलं मन दुसरीकडे विचलित करतात. त्यांना जास्तीत जास्त प्रियांनो विश्वासणाऱ्यांना आणि काही सेवकांना फक्त प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलं ना तेच त्यांना महत्वाचं वाटतं. ते प्रभू येशू शिवाय दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य द्यायची त्यांच्या मनाची तयारी नाही. मग दुसऱ्यांनी जे काही प्रभूसाठी केलंय ते कोणाच्या प्रेरणेने केलंय हो? स्वतःच्या मनाच्या प्रेरणेने केलंय का पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने केलंय? यानो बायबल मध्ये म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की बायबलचं वचन आहे ना कसं आहे माहितीये का? जरा बघूया वाचनातूनच बघू याला. यशायाचं पुस्तक 28 अध्याय 13 वचन. त्याच्या डहाळ्या वाळल्या म्हणजे नाही 28 अध्याय 11 ना 13 वचन. 28 वाद्यात 13 वचन. हो. ह्यामुळे त्यास परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल. नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू, थोडे इथे थोडे तिथे, म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाषाण सापडतील, पकडले जातील. हे आहे देवाचं वचन. जे असत्य गोष्टीवर देवाचंच वचन आहे, देवाच्याच वचनाला घेऊन चाललेत. पण देवाचं वचन ज्या माध्यमातून ज्या गोष्टी पुरतं देव बाप्पांनी ज्या समय ठेवलं त्याला मान्य न करता त्या वचनाला पुढेही चालू ठेवणं ही जे प्रक्रिया होती त्याला देवाचा आत्मा म्हणतो जे असत्याने असत्यावर विश्वास ठेवावा अशी प्रक्रिया त्या ठिकाणी प्रगट होते. प्रियांनो, असत्य देखील आम्ही देवाच्या इच्छेशिवाय आमच्या जीवनामध्ये ठेवू शकत नाही. हे देव बाप्पाला प्रामुख्याने सांगायचंय. आज बघा 2 बायबल मध्ये बाप्तिस्मेचे वचन आहे. दोन्ही वचन मानतात का? आज सर्वजण मान्य करतात का? जे मानतात ते मानतात, पण सर्वजण म्हणतात का हे दोन्ही वचन देव बाप्पाचे आहेत आणि दोन्ही वचन मी मानणार, याप्रमाणे करणार? किती गोंधळ उडालेला आहे 2 बाप्तिस्मेच्या वचनामुळं. प्रियांनो, देवाचं जे पण वचन येतं, ज्या पण वाक्याने पवित्र आत्मा आपल्या बोलण्याला आरंभ करतो त्याचा पुरावा पवित्र आत्मा बायबलच्या वचनातून देतो. जे की माझ्या या वहीमध्ये ते लिहिलेलं नाही. हा मुद्दा माझ्या संदेशामध्ये मननामध्ये नव्हताच. जो मुद्दा माझ्या संदेशामध्ये आहे त्याला अजून प्रभूंनी प्रारंभ केलेलं नाही, सांगितलं नाही अजून. पण जे मी तयारी केली नाही, ज्याच्याविषयी मी आठवलं नाही, ज्याच्याविषयी माझ्या ध्यानातही आलं नाही, ते पवित्र आत्मा बोलत आहे. आणि काय बोलत आहे की असत्यावर काही जणांनी विश्वास ठेवावा असं मन कुठून मिळतं? वाचा 2 थेसलीन 2 अध्याय 11 वचन. परत एकदा, त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा. आता ही मान्यता कोणापासून आहे? माणसाच्या मनाने मान्यता आहे का? ही वचन सांगतंय का की माणसाच्या मनाने ही मान्यता मिळाली? देवाने मान्यता दिली. आता असत्य म्हणजे काय? आज काही जण प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला काहीच मानित नाही. काही बोलतात ना त्या वचनाच्या विरोधात, काही पण त्या वचनाच्या विरोधात त्यांचं आज मनाची प्रक्रिया त्यांनी चालू केली ना. हे देवाने जे वचन लिहिलं ते कोणासाठी लिहिलंय?
देवाने जे वचन लिहिलंय ते कोणासाठी लिहिलंय? देवासाठी लिहिलंय का आमच्यासाठी लिहिलंय? आपल्यासाठी. जर देवाचं वचन आमच्यासाठी आहे तर देवाने ज्या पण परिस्थितीमध्ये, ज्या पण गोष्टीमध्ये ते वचन देव बाप्पांनी ठेवलंय, त्या वचनाला मानणं कोणाचं कर्तव्य आहे? मानतात का आज लोक? विश्वासणारे मानतात का? सेवक मानतात का? अहो काही जण तर प्रेषित 2:38 वचन सांगणाऱ्या सेवकाला किंवा विश्वासणाऱ्याला इतक्या खालच्या पातळीमध्ये ते गणतात ना, जितक्या खालच्या पातळीमध्ये देवाने पण कधी विश्वासणाऱ्याला सेवकाला गणलं नसेल, इतक्या खालच्या पातळीला काही जण प्रेषित 2:38 वचन मानणाऱ्याला मानतात. प्रियांनो, हे बघा, सर्व परिस्थितीमध्ये मनुष्य आपल्या मनाने काही बोलेल, पण जेव्हा पवित्र आत्मा बोलायला स्टार्ट करतो ना, तेव्हा पवित्र आत्मेच्या बोलण्यामध्ये सत्यता असते. हा ती सत्यता आपल्याला पटत नाही, हा आपला प्रश्न असतो. पण पवित्र आत्मा जे बोलतो ते सुधारण्यासाठी बोलतो. पवित्र आत्मा कधी बिघडण्यासाठी बोलत नाही बरं का. पवित्र आत्म्याचं जर बिघडण्यासाठी बोलणं असतं ना, तर सेवकाला प्रभूंनी पाठवलंच नसतं. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा ही देवाकडून मान्यता आहे. जर देवाने जबरदस्ती केली असते ना, पुढच्या भागात वाचा काय लिहिले त्याच वाचनाच्या पुढचा भाग वाचा 2:11. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला, त्या सर्व शासन व्हावे म्हणून असे होईल. त्यांना काय व्हावे? शासन. शासन व्हावे. आता त्याच्यात शासन हा शब्द दिलाय, परंतु ओवीच्या भाषांतरामध्ये भ्रांतीचे मन, ओवी मध्ये घटना दुरुस्ती केली, भाषांतरामध्ये मूळ भाषांतराचा शब्दच ठेवला हे सांगता येणार नाही. कारण आता ओवीच्या बायबल मध्ये पण बऱ्याच ठिकाणी शब्दाची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी जे मूळ शब्द होते ओवीचे ते वगळून दुसरे शब्द त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आता माझ्या ज्या बायबल मध्ये मी वाचला आज दुपारी, भ्रांतीचे मन म्हणजे त्यांना चिंता देणार, त्यांच्या मनाला अस्थिर करणार, त्यांच्या मनाचा समतोल व्यवस्थित न राहणार असं मन त्यांना मिळालंय. प्रियांनो, जे काय आज मनुष्या जवळ आहे ना, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, या सर्व गोष्टीमध्ये काही अंशी देव बाप्पाची मान्यता आहे. तेवढ्याच गोष्टीला मान्यता आहे जेवढ्या गोष्टीला प्रभूने मान्यता दिली. सर्वच गोष्टीमध्ये देवाने मान्यता दिलेली नाही बरं का. म्हणून बायबल मध्ये सांगितलंय, भ्रांतीचा आत्मा काही जणांना दिलाय. पाऊलाच्या शरीरामध्ये सैतानाचा दूत ठोसे मारण्यासाठी ठेवण्यात आला. आता एवढा मान पाऊल देवाचा सेवक होता, का बरं त्याला ठोसे मारण्यासाठी सैतानाचा दूत ठेवला? काय कारण होतं दूत ठेवण्याचं? कारण प्रभू जे पण ज्या व्यक्तीसाठी ठरवतो ना, त्याचं पुढचं जीवन पवित्र आत्म्याला दिसतं की हा पुढच्या जीवनामध्ये तसा बनू नये जसा तो आहे. म्हणून काही गोष्टी प्रभू काहींच्या जीवनामध्ये ठेवतो. 13 पत्र किंवा 13 मंडळ्या ज्याने देवासाठी उदयास आणल्या, त्याच्या शरीरात ठोसे मारण्यासाठी सैतानाचा एक दूत किंवा काटा त्याच्या शरीरात ठेवण्यात आला होता, असं आपण मागील संदेशामध्ये ऐकलं. प्रियांनो, आजचं वचन जे आलेलं आहे ते हेच सांगत आहे की भ्रांतीचं मन ज्यांना मिळालं आहे त्यांना देवबाप भ्रांतीच्या मनातून बाहेर काढण्याची इच्छा ठेवतो. आता भ्रांतीचं मन कोणतं आहे? हे भ्रांतीचं मन पण कळणं गरजेचं आहे.
भ्रांती म्हणलं म्हणजे अनेक भ्रांत्या आमच्या समोर उभ्या राहतात, पण देवाला कोणत्या भ्रांतीचं मन काढून टाकण्याची देव बाप्पाची इच्छा आहे ते समजणं महत्वाचं आहे. भ्रांतीचं मन कोणतं काढण्याची इच्छा देव बाप्पाची माहिती का? प्रत्येक विश्वासणाऱ्यांमधून, सेवकांमधून, सर्वांमधून नाही बर का, काही जणांमधून आहे. आणि ते मन कोणत्या वचनाचं आहे? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाविषयी ज्यांच्या मनामध्ये डाऊट आहे, शंका आहे, कुटूर आहे, वादविवाद आहे, अपप्रचार आहे, किंवा आणखी काय त्यांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलंय, ते सर्व काही काढून टाकावं ही देव बाप्पाची इच्छा आहे. प्रियांनो, देवाने पवित्र शास्त्राला काय नाव दिलंय? होली बायबल है ना. होली बायबल म्हणजे पवित्र शास्त्र. जे पवित्र आहे त्याच्यामध्ये देव अपवित्र काही ठेवीन का? नाही. पण जर कुणी देव बाप्पाच्या वचनाला तशा प्रकारे मानण्याची तयारी जर करत नाही तर देव बाप्पाला संतोष होईल का? बघा, काल परवा करणे वाजवण्याचा सण होता आणि एका सेवकाने, आफ्रिकन सेवक आहे का कुठला सेवक आहे माहिती नाही, त्यांनी घोषणा केली की 23 आणि 24 सप्टेंबरला विश्वासणाऱ्यांचं रॅप्चर होणार आहे. म्हणजे ते उचलले जाणार आहेत. आणि परवाच्या दिवशी नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी या प्रक्रिया झाल्या. प्रियांनो, मी तर काय प्रत्यक्षरित्या पाहायला गेलो नव्हतो, परंतु काल आमचं चर्च होतं संध्याकाळी. चर्चमध्ये मला काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. प्रियांनो, तिथं प्रामुख्याने काही जणांना असं वाटत होतं किंवा वाटलं की आमचं आता उचललं जाणं निर्धारित आहे, पण कधी एकही जण उचलला गेला नाही. प्रियांनो, परवा आता एकही जण जर उचलला गेला नाही आणि पूर्ण जगामध्ये त्या दासाने जो संदेश दिला होता त्या संदेशाची सर्व ठिकाणी माहिती वेगाने पसरली की 23 आणि 24 सप्टेंबरला रॅप्चर होणार आहे. प्रियांनो, आमचं रॅप्चर जरूर होणार आहे. प्रभू आला म्हणजे आम्ही उचलले जाणार आहोत हे निर्धारित आहे. पण प्रियांनो, प्रभूने आपल्या समयामध्ये आपल्या पद्धतीने आमचं रॅप्चर होणं ठरवलेलं आहे. रॅप्चर होणं हे मनुष्याच्या इच्छेने कधी होणार नाही ना. मनुष्याच्या इच्छेने जर रॅप्चर होणं जर ठरलं तर मग हे बायबलचं वचन पूर्ण होईल का? बघूया, आपण काढूया एक वचन. प्रगटीकरण 15वा अध्याय 16वं वचन. 15-16 हो, 15 अध्याय. हा. नंतर मी मंदिरातून, तेच का अंक? 15वा अध्याय 16वं वचन आहे का? 16 वचनच नाही, 8च येतं फक्त. अच्छा, बरं. 16वा अध्याय 15वं वचन बघा. पहा जसा चोर येतो, अरे देवा, एक सेकंड हा. पहा जसा चोर येतो तसाच मी येईन. आपण लग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपले वस्त्र राखतो तो धन्य. पहा जसा चोर येतो. देवाने आपल्या लोकांना रॅप्चर करण्याचं पण ठरवलेलं आहे ना. ते अशा प्रकारे करण्याचं ठरवलंय. आणि जेव्हा ही प्रक्रिया चोरासारखी होईल त्यावेळेला प्रभू एकटा येणार आहे का आम्हाला घेऊन जाण्यासाठी? बायबलच्या वाचनात लिहिलंय का की मी एकटा येणार आहे आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे?
बायबलच्या वाचनात सांगितलंय प्रभू दूतासह येणार आहे. काही दूत करणे वाजवीत येणार आहेत आणि जो क्षण प्रभूच्या येण्याविषयीचा असेल ना आकाशामध्ये, तो क्षण अतिशय अद्भुत असा क्षण आहे प्रियांनो. त्या क्षणाची भरपाई किंवा त्या क्षणाचं वर्णन शब्दानं करणं कोणालाही शक्य होणार नाही. ज्या प्रियजनांचं रॅप्चर होणार आहे त्यांच्या हृदयामध्ये आनंदाच्या कदाचित उकळ्या उसळायला सुरुवात होईल. कारण प्रभू जर हृदयात राहतो, त्याचा आत्मा जर आमच्या हृदयात आहे, तर प्रभू जेव्हा येईन तेव्हा आमच्या हृदयात जो प्रभूचा आत्मा आहे तो आत्मा आम्हाला शांत ठेवील का हो? वाटतं का देवाचा आत्मा आम्हाला शांत ठेवीन प्रभूच्या येण्या अगोदर? प्रियांनो, ज्याच्या हृदयात प्रभूचा आत्मा आहे आणि प्रभू येत आहे चोराप्रमाणे जसं वचन वाचलं, ही प्रक्रिया जेव्हा सुरू होण्याची लगबग सुरू होईल ना, तेव्हा ज्यांच्या हृदयात पवित्र आत्मा आहे तो त्यांना आनंदी उत्साही करील. आणि कदाचित ते एखादं वाक्य बोलतील की आज काहीतरी होणार आहे, आज काहीतरी होण्याची घडी आलेली आहे, असं काही जणांच्या मुखातून कदाचित शब्द पण निघतील. सर्वांच्याच निघतील असं नाही, पण कुणाच्या मुखातून निघणार नाही असं पण नाही. कारण प्रियांनो, ती घटिका इतकी आशीर्वादाची घटिका असणार आहे, कारण जगाचा शेवट होण्याची ती घटिका असणार आहे. प्रभूचं दुसरं आगमन एकदाच होणार आहे, परत परत होणार नाही बर का. दुसऱ्यांदा आला ना, त्याच्यामध्ये तो सर्व काही जे त्याला करायचं आहे ते करून जाणार आहे. त्यानंतर प्रभू तिसऱ्यांदा येणार नाही. मग जे इथं थांबणार आहेत त्यांना महासंकटाच्या काळाचा सामना करायचा आहे. आणि प्रगटीकरणामध्ये सांगितलंय 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आहे. किती? 7 वर्षाचा. परंतु तो 7 वर्षाचा महासंकटाचा काळ त्या ठिकाणी जे असणार आहेत, थांबणार आहेत, त्यांच्यासाठी 7,000 वर्षाचा महासंकटाचा काळ होणार आहे. प्रभूंनी 7 वर्षाचा महासंकटाचा काळ ठरवलेला आहे, पण जे इथं थांबतील त्यांच्यासाठी तो 7,000 वर्षाचा महासंकटाचा काळ होणार आहे. आणि जेव्हा त्यांना ही चाहूल लागेल ना, जे इथं थांबणार आहेत की हा महासंकटाचा काळ कसा आहे, त्यावेळेस ते एक गोष्ट बोलायला सुरुवात करतील. काय गोष्ट बोलायला सुरुवात करतील? वचनातून पाहू आपण. प्रगटीकरण 9 अध्याय 6 वचन. मग ज्यात 7 देवदूतांजवळ 7 करणे होते, ते आपले करणे वाजविण्यास सिद्ध झाले. कितवा अध्याय वाचला? 6. 8वा अध्याय ना. 9वा अध्याय. 9वा अध्याय. फार आजकाल चुकीचं ऐकू राहिली. काय बात आहे? किती वचन? 9वा अध्याय 6 वचन. त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील, तरी ती त्यांना येणार नाही. मरावयाची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल. बघा, ही प्रक्रिया त्या समयामध्ये स्टार्ट होईल जेव्हा त्यांना कळलं ना की हे 7 वर्ष नाही, हे 7,000 वर्षाचा काळ आम्हाला सहन करायचा आहे. तेव्हा काही जणांचे आत्मे ओरडायला सुरुवात करतील की आम्हाला मरण पाहिजे आहे. आजच्या समयात कुणी मरणाची अपेक्षा करतय का? नाही. मरणापासून वाचण्यासाठी हर प्रकारचा प्रकार केला जातोय. दवाखान्यातून बरं होतात, आयुर्वेदिक औषधातून बरं होतात, अन्य कशातूनही मनुष्य आज मरणापासून दूर पळतोय.
पण या ठिकाणी जे वचन आमच्या बहिणीने वाचलं त्या वचनात असं दिसतंय की काही जण ओरडणार आहेत, आम्हाला मरण पाहिजे, आम्हाला जागायचं नाही. कारण प्रियांनो त्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे, वित्सवाची जी पीडा येणार आहे ना, ती पीडा अतिशय भयानक पीडा असणार आहे. आणि त्या वित्साच्या दंशाने काही महिने इतक्या यातना, इतके त्रास, इतके हाल अपेष्टा त्यांना सहन करावा लागणार आहे की त्या गोष्टीचं त्यांनी नुसतं ऐकल्यानंतर त्यांच्या हृदयात भय निर्माण होणार आहे. आज ते गुप्त आहे, पण जे लोक महासंकटाच्या समयासाठी थांबणार आहेत ना, त्यांना ती गोष्ट त्या समयात दिसणार आहे की महासंकटामध्ये काय होणार आहे. जरा बघूया आपण त्याच अध्यायाची काय वचन. 1 पासून 5 वचन वाचा. 9. 9वा अध्याय 1 पासून 5 वचन. 5व्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा मला एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. त्याने अथांग डोह उघडला तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ हे अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यास पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली. त्यास असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसाच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. त्यांना जीवे मारण्याचे त्यांच्याकडे सोपविले नव्हते, तर फक्त 5 महिने पीडा देण्याचे सोपविले होते. त्यापासून होणारी पीडा विंचू माणसाला नांगी मारतो तेव्हा त्याला होणाऱ्या पीडेसारखी होती. प्रियांनो, हे वचन, या वचनातून काय देव बाप्पाच्या आत्म्याला सांगायचं माहितीये? आज निरनिराळ्या डिनॉमिनेशन्स आहेत ना. सगळ्या डिनॉमिनेशन कोणाचा सन्मान करतात? प्रभूचा सन्मान करतात ना. कोणती डिनॉमिनेशन म्हणते का आम्ही प्रभूचा सन्मान करत नाही? पण पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलं. काय सांगितलं जरा बघूया. प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शब्द, मत्तेकृत शुभवर्तमान 3रा अध्याय 16वे वचन. 16. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला. 15 सॉरी. येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. येशूने जो शब्द सांगितला, सर्व धर्माचरण पूर्ण होणे गरजेचं आहे, या शब्दाप्रमाणे जे प्रभूमध्ये राहिले त्यांच्यावर महासंकटाचा काळ नाही. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने धैर्याने, सामर्थ्याने, जे अग्नीच्या जिभेने त्याला सांगितलं ते बोलला. तो घाबरला नाही की संदेश झाल्यावर मला बाकीचे लोक काय म्हणतील, माझ्याबद्दल काय मनात आणतील, किंवा मला मारण्याची तयारी काय जण करतील. काही भय पेत्राच्या मनात नव्हतं. पवित्र आत्मा जे बोल म्हणला पेत्र बोलला. प्रियांनो, या ठिकाणी येशूने प्रामुख्याने शब्द योहानाला काय उच्चारलं? धर्माचरण पूर्ण होणे गरजेचं आहे. कोणतं धर्माचरण पूर्ण होणं गरजेचं होतं? प्रियांनो, धर्माचरण ते पूर्ण होणं गरजेचं होतं ज्या धर्मचरणाविषयी येशू ख्रिस्त बोलत होता. येशू ख्रिस्तानी कसा बाप्तिस्मा घेतला? योहानाच्या हातून. पाण्यात उतरला ना येशू ख्रिस्त? पाण्यात उतरला का नाही? तो बाहेरूनच म्हणला माझा झाला बाप्तिस्मा. योहानाने प्रक्रिया केली पूर्णपणे, त्याला पाण्यात डुबवण्यात आलं. दिलंय ना वचनामध्ये. जे वचनामध्ये आहे ते आम्हाला सांगणं गरजेचं आहे.
देवाला ना धैर्याने बोलणारे सेवक हवेत, निडरतेने सांगणारे सेवक देव बाप्पाला हवे आहेत. आज ज्या डिनॉमिनेशन्स आहेत, ज्या डिनॉमिनेशन्स आहेत, ज्या डिनॉमिनेशन येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे करत आहेत ते येशूचा शब्द पाळणारे आहेत. ज्या डिनॉमिनेशन येशूने सांगितलेल्या शब्दाप्रमाणे करत नाही, मग ते शब्द कुठून आले, कुणी आणलेत, कशा प्रकारे आलेत? यांनो अंतिम समयामध्ये देवाचा आत्मा दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणार आहे. का करणार आहे? कारण देव बाप्पाच्या आत्म्याची शेवटची इच्छा एक आहे आणि ती एक इच्छा 2 वचनामध्ये देव बाप्पाने ठेवली. आपण ती दोन्ही वचनं बघूया. पहिलं काढूया आपण प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय 30वे वचन. 30वे बर का, 20वे नाही. हा, न तर 20वंच वाचन आमची मनात आहे. हा, वाचा. कशातलं? अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळे झाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. सर्वांनी काय करावं? पश्चाताप करावा. कारण पेत्राने जे पश्चाताप करण्याची प्रक्रिया आणली ना, ती स्वर्गातून उतरलेली प्रक्रिया पेत्राने आणली. पेत्राला कुणी सांगितलं नव्हतं पश्चाताप कर. 3 वेळेस कोंबडा आरवण्या अगोदर तू मला नाकारशील हे येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावरून बोलला, तेव्हा पेत्राने मोठ्या धैर्याने, मोठ्या अभिमानाने एक शब्द बोलला. काय बोलला शब्द? प्रभू, तुझ्यासाठी मरावं लागलं ना, मी मरायला तयार आहे, पण मी तुला 3 वेळेस नाकारणार नाही. पण जेव्हा वेळ येते ना तशी, तेव्हा पेत्र धाड 3 वेळेस वेगवेगळे कारण देऊन येशू ख्रिस्ताला नाकारतो. दिले ना वचनामध्ये. मनुष्य आपल्या कृतीने, आपल्या सामर्थ्याने काही करू शकत नाही हे येशू ख्रिस्ताला पेत्राला सांगायचं होतं. पण पेत्राचा अभिमान त्याला म्हणत होता, नाही, येशू जे बोलत आहे चुकीचं बोलत आहे, मी असं करणार नाही. पण जेव्हा वेळ आली तेव्हा पेत्राने तेच केलं जे येशू ख्रिस्त बोलला होता. पण ते केल्यानंतर पेत्राला कुणी सांगितलं नव्हतं बरं का पश्चाताप कर म्हणून. जाऊन लिहिलंय का वचनामध्ये? कुणी आलं त्याच्याकडे आणि त्याला म्हणलं, अरे तू 3 वेळेस येशूला नाकारला, आता एक पर्याय आहे तुझ्या जवळ, जा अंधारामध्ये जा, पश्चाताप कर, तुझ्या पापाची क्षमा होणार आहे. कुणी सांगितलं पेत्राला? पण पेत्राला स्वर्गातल्या पवित्र आत्म्याने ते करण्यासाठी प्रेरित केलं. म्हणून पेत्राने येशू ख्रिस्ताविषयी एक उद्गार शुभवर्तमानामध्येच काढले, आपण देवाचे पवित्र येशू ख्रिस्त आहात, है ना. अशा तऱ्हेचे शब्द येशू ख्रिस्ताविषयी पेत्राच्याच मुखातून निघले ना. मग येशू ख्रिस्त म्हणला, माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे सुचवल्याशिवाय तू हे बोललेला नाही. अशा तऱ्हेचे शब्द पण आहेत ना. प्रियांनो, पेत्रामध्ये ज्या प्रक्रिया पेत्राने केल्या त्या प्रक्रियेतून आपल्याला काय समजण्याचं बोध किंवा मार्गदर्शन आहे? पेत्रामध्ये ऐकण्याची वृत्ती होती. वृत्ती तर होतीच होती, पण करण्याची वृत्ती होती. नाकारल्यानंतर लगेच अंधारामध्ये गेला, गुडघ्यावर येऊन त्याने रडून पश्चाताप केला. प्रभू, तुझे शब्द खरे ठरले, मी तर फार अभिमानाने बोलत होतो, तुझ्यासाठी मरावं लागलं तरी मी मरण, पण तुला मी नाकारणार नाही. पण जेव्हा घटिका आली तेव्हा मी किती सहजरित्या 3 वेळेस तुला नाकारलं आणि हे सिद्ध करून दाखवलं की तुझा शब्द खरा आहे, माझा शब्द खरा नाही. प्रियांनो, आज प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला जे कोणी दोष लावित आहे,
देवाचं वचन खरंय, पण त्यांच्या नजरेमध्ये ते खरं वचन त्यांना वाटत नाही, म्हणून ते दोष लावतात. आहे का नाही बरोबर? म्हणून वचन आलंय की अन्यायावर तुम्ही विश्वास ठेवा, असं मन देवाने काहींना दिलंय. आणि याचं प्रमुख कारण काय असेल माहितीये? याचं कारण पण देवाच्या आत्म्याजवळ आहे. कारण देवाने वचनातच सांगितलंय, बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे. दिसले पाहिजे ना बोलवलेले निवडलेले. आज जो तू स्वतः म्हणतो मी निवडलेला आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणता निवडलेला आहे, पण देवाने तुम्हाला निवडलंय का? देवाने जर निवडलं असलं तर तुमच्या बोलण्याला अर्थ आहे, काहीतरी वजन आहे त्या शब्दाला. पण तुम्ही जर स्वतः म्हणत असताना मी निवडलेला आहे आणि बायबलच्या वचनाला दोष लावित असाल, कितपत तुम्ही निवडलेले होतंय का सिद्ध तुम्ही निवडलेले आहेत म्हणून? देवाचा आत्मा देईल का मान्यता? माझ्या वचनाला दोष लाव आणि माझ्या स्वर्गात ये तू. आज होतो म्हणतो प्रभू आला, मी चाललो स्वर्गामध्ये. स्वर्ग म्हणजे त्यांना काय वाटत असेल, काय जणांना ते त्यांच्या मनालाच माहिती. स्वर्ग पवित्र जरूर आहे, पण तिथं पवित्र जनच जाणार आहे. तिथं असे दुसरे कोणी जाणार नाही, पवित्र जनच जाणार आहे स्वर्गामध्ये. ते पवित्र जनांना घेण्याचं ठिकाण देव बाप्पांनी बनवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जे वचनाला दोष लावतात त्यांची एंट्री होईल का? मग स्वर्गाच्या दरवाजेवर पेत्राला उभं कशासाठी केलंय? काय कारण आहे पेत्र उभा आहे स्वर्गाच्या दरवाजेवर? प्रियांनो, आज देवाकडून येणारं वचन, आत्म्यातून येणारे विचार, आत्म्यातून वचनाचा सारांश दाखवणारे ते सेवक देव बाप्पाला हवे आहेत. ज्याच्याजवळ आत्मा आहे ना, तो बोलल्याशिवाय राहत नाही, तो घाबरत नाही बोलायला. प्रियांनो, स्वर्गात जरूर जा, पण देवाच्या सांगण्याप्रमाणे जा. तुमच्या सांगण्याप्रमाणे स्वर्गात जाण्याची तयारी करू नका. तुमच्या सांगण्याप्रमाणे जर तुम्ही म्हणत असताना मी स्वर्गात जाईन, तुम्ही पेत्रासारखे, जसा पेत्र अभिमानाने म्हणत होता ना, मी नाही नाकारणार तुला, मरावं लागलं तरी तुझ्यासाठी मरण, ते शब्द तुमचे आहेत असं समजून घ्यायचं. त्यानो देवाच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी देवाचं ऐकणं गरजेचं आहे. देवाचा शब्द जसा पण आहे ना तसा ऐकणं गरजेचं आहे. तिथं तुमच्या मनाची तयारी वचनाला दाखवता कामा नये. तुमच्या मनाच्या तयारीला देव बाप्पाचं वचन काहीही महत्व देत नाही. पण देवाच्या वचनाला तुमच्या जीवनामध्ये किंमत आहे. तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे केलं ना, देव म्हणशील यांची किंमत आहे माझ्या नजरेमध्ये, कारण हे माझ्या वचनाला मान देतात. आज जे कोणी वचनाला दोष लाविले ते मान देतात का हो? मानता येईल का तुम्हाला? ते मान देतात, देव बाप्पाचा सन्मान करतात, आदर करतात, वचनाप्रमाणे चाललेत. प्रियांनो, देव बाप एखाद्या सेवकाच्या द्वारे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी केल्याशिवाय राहणार नाही. पेंटिकॉस्टच्या दिवशी एकच जणाने संदेश दिला आणि तोच संदेश आजपर्यंत चाललाय. पेत्रानंतर दिला का कुणी पेंटिकॉस्टच्या दिवशी नंतर संदेश? जो आशय पेत्राने अग्नीच्या जिभेतून ठेवला त्याप्रमाणे सांगणारे अनेक सेवक, ब्रदर, सिस्टर उदयास आले, पण पेत्राने न सांगितलेला संदेश सांगणार कुणी आले का? प्रियांनो, देव जे पण बोलतो ना फायनल बोलतो. फायनल देव अधुरं बोलत नाही, फायनल बोलतो. ऐकलं कल्याण आहे, नाही ऐकलं न्यायासाठी उभं राहणं आहे. प्रियांनो, न्यायासाठी उभं राहण्याची तयारी करू नका. न्यायासाठी तयारी उभं राहण्याची हीच माध्यम किंवा हीच गोष्ट आहे
की जो कोणी वचनाप्रमाणे चालत नाही, वचनाप्रमाणे वागत नाही, वचनाप्रमाणे क्रिया करत नाही, वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये राहतो, त्याचा न्याय निश्चित ठरलेला आहे. ते किती ओरडू इथं म्हटले ना, नाही होणार आमचा न्याय, मुळीच होणार नाही, कदापि होणार नाही. वरती गेल्यावर कळन होईल किंवा नाही. स्वर्गामध्ये उठून सुटून कोणाला पण एंट्री नाही देणार पेत्र. त्याला आदेश आहे, ज्यांनी तुझं ऐकलं ना त्यालाच एंट्री दे. म्हणून सगळा अधिकार पेत्राला देण्यात आलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताने एक अधिकार आपल्या जवळ राखून ठेवलाय. आणि येशू ख्रिस्त त्या समयामध्ये त्या अधिकाराला वापरणार आहे. पण तो अधिकार कोणासाठी वापरणार आहे ना, त्या समयात तिथं कळणार आहे. बघा, बघूया येशू जवळ कोणता अधिकार आहे. काढूया जरा आपण प्रगटीकरण 1 अध्याय 18 वचन. 1 अध्याय 18 वचन. मी मेलो होतो तरी पहा मी युगायुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. आता ह्या मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या येशू ख्रिस्त कोणासाठी वापरणार आहे? कोणासाठी वापरणार आहे? ज्याने फिलिप्पी 2:11 वचनाप्रमाणे येशू हा प्रभू आहे असं मुखाने कबूल केलं, त्याच्यासाठी मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या वापरणार आहे का येशू? जर एखाद्या विश्वासणाऱ्यासाठी येशू ख्रिस्ताने याप्रमाणे मरणाची अधोलोकाची किल्ली जर वापरली, तर मग त्या विश्वासणाऱ्याने येशू हा प्रभू आहे असं कबूल केलं, हे कितपत खरं होईल का खोटं होईल? येशू प्रभू आहे हे त्यांनी जर मान्य केलंय आणि येशू ख्रिस्तानी जर त्याला मरणाच्या अधोलोकाच्या याच्यात टाकलं, तर मग ते वचन त्या ठिकाणी पूर्ण होईल का? प्रियांनो, देवाचं वचन सत्य वचन आहे. मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्यांचा वापर येशू ख्रिस्त कधी करणार आहे, कोणासाठी करणार आहे? जरा बघूया वचनातून. प्रगटीकरण 20 अध्याय 15 वचन. 20 अध्याय 15 वचन. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. आता अधोलोकामध्ये काय आहे? येशू जवळ जे अधोलोकाची किल्ली, त्या अधोलोकामध्ये काय आहे? अग्नीच आहे ना, का दुसरं काय भरलेलं आहे त्या अधोलोकामध्ये? ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं सापडलं नाही, त्याच्यासाठी ती अधोलोक आणि मरण आहे. ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, ज्याने येशू प्रभू आहे असं कबूल केलंय, त्याला अग्नीमध्ये आणि नरकामध्ये प्रभू येशू ख्रिस्त टाकेन का? यांनो, समजलं पाहिजे आम्हाला की या 2 चाव्या ज्या येशू जवळ होत्या, एक चावी येशूने पेत्राला दिली, एक चावी आपल्या जवळ राखून ठेवली. या चावी मागचं हे थोडक्यात प्रभू रहस्य सांगत आहे. इथं सांगितलं जातंय, वर तसंच होणार आहे बरं का, असं समजू नका. नाही हो, हे पाळक आले, यांच्या मनाने मनात आलं म्हणून यांनी दिला मनाचा संदेश. यांनो, देवाचा आत्मा कधीही सगळ्या गोष्टीची निंदा होऊ देईन, आपल्या वचनाची निंदा नाही होऊ देणार बरं का. म्हणून त्याने अभिवचन दिले. काय दिलंय बघूया जरा. मत्तेय शुभवर्तमान 25 अध्याय 35 वचन. 25 अध्याय 35 वचन. कारण मी भुकेला होतो. सॉरी 24 अध्याय 35. 24 अध्याय 35. 24-35 ना. आकाश पृथ्वी नाहीशी होतील,
परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील, माझी वचने नाही तशी होणार नाही. देवाचा आत्मा सगळ्याचा अपमान बर्दाश्त करील, आपल्या वचनाचा अपमान कधी बर्दाश्त करणार नाही. होय, आज जे कोणी प्रेषित 2:38 वचनाला अयोग्य रीतीने त्या वचनाचा वापर करतात, त्या वचनाला काही मान देत नाही, सन्मान देत नाही, त्या वचनाच्या विरोधात वागतात, सांगा देवाच्या आत्म्याला जे कोणी अशा प्रक्रियेमध्ये आहे त्यांच्याविषयी काय मनामध्ये पवित्र आत्मा विचार करत असन, काय विचार करत असन. म्हणून वचन आपण पहिलं वचन वाचलं, अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाकली, आता त्यांनी सर्वांनी पश्चाताप करावा ही देव बाप्पाची इच्छा आहे. दुसरं वचन बघू, 2 गोष्टी म्हणलं होतं ना पश्चातापाविषयी. दुसरं वचन 2 पेत्र 3 अध्याय 9 वचन. 2 पेत्र 3 अध्याय 9 वचन. कितवा अध्याय? 3 अध्याय 9 वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. जे कोणी आज वचनाला दोष लावित आहे त्यांनी पश्चाताप करावा. नाश होणार नाही कोणाचा, देव नाश करणार नाही. पश्चाताप करावा ही अपेक्षा देव बाप ठेवतोय त्यांच्यासाठी. कारण देवाच्या मनामध्ये नाश होणं ही प्रक्रिया देवाने ठेवलेली नाही, पण पश्चाताप करावं ही प्रक्रिया देव बाप्पाने प्रत्येकासाठी ठेवली. देव बाप्पाचं वचन देव बाप येण्या अगोदर आपलं मनातले विचार कळवणार आहे. देव बाप आल्यावर तर हरेक विश्वासणारा हरेक सेवक प्रभूला पाहिल्यावर म्हणन, प्रभू तू जे सांगशील ते मी आता करायला तयार आहे. तेव्हा कुणीच म्हणणार नाही मी तयार नाही म्हणून. आज ओढून ओढून सांगितलं जातंय वचनाच्या माध्यमातून. किती जण ऐकतात आज? किती जणांना वाटतं मला प्रेषित 2:38 वचनाचा इन्कार करणं बंद करायचं आहे? यानो देव बाप्पाच्या वचनाची एवढी निंदा चालली, हेडसाळ चालले, अशा समयामध्ये प्रभू आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येईल का हो? जिथं वाचनाला दोष लावणं उघडरित्या चाललंय, वाचनाच्या विरोधात बोलणं चाललंय, त्या समयात प्रभू आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येईल का? तो कर्ण वाजवण्याच्या नादासह येणार आहे, दूतांसह येणार आहे. पण पृथ्वीवरच चालली ती प्रक्रिया. आज आम्हीच करणे वाजवतो, आता प्रभू येणार आहे, आमचं रॅप्चर होणार आहे. किती जणांचं झालं रॅप्चर? किती जण म्हणू शकतात माझं परवा रॅप्चर झालं, करणे वाजवण्याचा जो सण होता आम्ही करणे वाजवले, आमचं रॅप्चर झालं? रॅप्चर जरूर आहे, वचनाप्रमाणे रॅप्चर आहे, पण स्वर्गदूत जेव्हा करणे वाजवतील तेव्हा रॅप्चर होणार आहे. रॅप्चर होण्याची प्रक्रिया सांगण्यात आली. म्हणून प्रभू एकटा येणार नाही, दूतांना घेऊन येणार आहे. त्याला एकटा यायला काय भीती वाटत होती का? कुणी त्याला अडविणार होतं का? कुणी त्याच्या मार्गामध्ये बाधा टाकणार होतं का? का प्रभू एकटा येणार नाही आम्हाला घेऊन जाण्यासाठी? दूतासह काय येणार आहे? कारण प्रभूने दूतांना पण सांगण्यात येईल त्यावेळेला, ज्यांनी वचनाप्रमाणे आचरण केलंय त्यांनाच घ्यायचं. ते स्वर्गाचे हकदार आहेत, त्यांना स्वर्गामध्ये एंट्री आहे. बघा वाचा तुम्ही 24वा अध्याय मत्ते कृषी वर्तमान, त्याच्यामध्ये सांगण्यात आलंय दूतांना येशू ख्रिस्त आज्ञा देणार आहे, जा यांना घे, त्यांना घे, त्यांना घे. आणि दूत त्यांनाच घेणार आहे. कोण इथं थांबणार आहे, कोण जाणार आहे कुणाला माहिती नाही. पण जो कोणी वचनाला मानित आहे, वचनाला दोष लावित नाही,
त्याच्या हृदयात थोडी तरी आशा आहे की देवदूत मला निश्चित घेईन, कारण मी कोणत्याच वचनाला दोष लावला नाही. ज्याने दोष लावला नाही त्याच्या मनात कधी शंकाच येणार नाही. तो म्हणशील मी सगळं शास्त्र पाळलंय बाबा, हा माझ्याकडून पाप झाले मी मान्य करतो, मी पापाला इन्कार नाही करत, पण देव कधीच म्हणू शकत नाही की याने दोष लावलाय वचनाला. निर्दोष राहा प्रियांनो. हा सेवक ना वेळ घालवायला येत नाही. देव तुम्हाला आपल्या राज्यात घेण्यासाठी उत्कंठित झालेला आहे. पण ज्या देवाच्या मनामध्ये आम्हाला उत्कंठित झालेला आहे घेऊन जाण्यासाठी, तो देव जेव्हा दुसरी बाजू पाहतो बायबलची, वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालली, तेव्हा कसं देवाचं मन म्हणत असन, कसं मन म्हणत असन. आम्ही म्हणतो ना आमचा देव पक्षपाती नाही, अन्यायी नाही. मग जर त्याच्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालली, हे काय चाललंय आज? अन्याय चाललाय का नाही, पक्षपात चाललाय का नाही, का आणखी दुसरं काय नाव आहे याला? प्रियांनो, देवाचं वचन सत्य वचन आहे आणि देव बाप आहे ना, आपल्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया बंद झाल्यावरच आपल्या लोक दूतांसह आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. तो आपल्या वचनाला कधी दोष लागू देणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय, आकाश पृथ्वी नाही तशी होतील पण माझी वचने नाही तशी होणार नाही. काना मात्रा वेलंटी नाही शिने होणार. इथं तर वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालली, उघड चालली, जाहीररित्या चालली. सभेमध्ये सांगणं चाललंय, चर्च मध्ये सांगणं चाललंय, हाऊस प्रेयर मध्ये सांगणं चाललंय. कुणी जरी ऐकत नसलं पण देवाचा आत्मा ऐकतो ही गोष्ट. ज्यांच्या मुखातून त्या वचनाच्या विरोधात गलत शब्द निघतात ना, त्या प्रत्येकाचं बोलणं पवित्र आत्म्याने ऐकलेलं आहे. आम्ही म्हणतो ना संदेश पवित्र आत्मेतून येतो. मग पवित्र आत्म्याने हे ऐकलं नसन का दोष लावण्याची प्रक्रिया? त्याच्याकडे डोळे झाटकिले असन पवित्र आत्म्याने, जाऊ दे बोलतेत बोलू दे, मला काय फरक नाही पडत, असं म्हणून का आपल्या वचनाविषयी पवित्र आत्मा? प्रियांनो, जाग होण्याची वेळ आलेली आहे. देव बाप आपल्या वचनाला दोष लावणं कदापिही बर्दाश्त करणार नाही. तो बर्दाश्त करू शकत नाही. म्हणून मागील संदेशात माझ्या मुखातून पवित्र आत्मा बोलला की प्रेषित 2:38 वचनाला दोष लावणं देव बाप बंद करणार आहे. आता देव बाप कसं बंद करील ते मला माहिती नाही, पण देव बाप हे बंद करील. जर शब्द निघालाय तर देव बाप हे केल्याशिवाय राहणार नाही. आणि ती प्रक्रिया कशी असेल त्यावेळेला त्या सेवकाला कळल, जो सेवक या गोष्टीविषयी बोलल पवित्र आत्मेतून. तेव्हा ऐकणाऱ्यांना बोलणाऱ्याला पण कळल की दोष लावणं त्या वचनाला बंद कसं होणार आहे. पण आता लगबगीने या गोष्टीकडे देव बाप आपली नजर आता ठेवायला लागलेला आहे. कारण जगातले विश्वासणारे करणे वाजवून रॅप्चर होण्याची जर वाट बघत आहेत, तर देवाच्या आत्म्याने ते पण पाहिलंय की माझे विश्वासणारे सेवक करणे वाजवून आता आमचं रॅप्चर होणार आहे, आम्ही जाणार आहे, आम्हाला उचललं जाणार आहे. ही प्रक्रिया पण पवित्र आत्म्याने पाहिली. पण वचनाला दोष लावणं चाललंय प्रियांनो. रॅप्चर करणं किंवा न करणं हे देवाच्या हातात आहे. आता सांगा, ज्यांनी परवा दिवशी करणे वाजवून आमचं रॅप्चर होणार आहे, आम्ही आता जाणार आहोत, अशी प्रक्रिया मनामध्ये ठेवली, तशी प्रक्रिया झाली नाही, मग त्याचा दुष्परिणाम काही ना काही दिसल का नाही? काय दुष्परिणाम दिसल? वचनातून बघू. आता 2 पेत्र, देव बाप्पाचा आत्मा जे खरं आहे ते खरंच सांगणार आहे वचनातून. 3 अध्याय 3-4 वचन. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनाप्रमाणे
चालणारे थट्टेखोर लोक शेवटच्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याचे घेण्याचे वचन आता कुठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काय उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. आता सांगा, जर रॅप्चर नाही झालं तर थट्टेखोर म्हणतील ना, तुम्ही तर सगळं ऐलान केलं होतं की रॅप्चर होणार आहे, 23-24 तारखेला रॅप्चर होणार आहे, एकाच रॅप्चर झालं नाही, मग वचनाप्रमाणे का नाही झालं? मग तिथं वचनाचा पुरावा दिलाय. ही पेत्राने केलेली शेवटची भविष्यवाणी आहे. मला वाटत होतं योएल संदेशाची शेवटची भविष्यवाणी असेल, पण पेत्राने ही केलेली भविष्यवाणी, प्रभू जे म्हणलंय ना वचनामध्ये मत्ते 24-21 मध्ये, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, त्या कठीण दिवसामध्ये ही पण प्रक्रिया आता होणार आहे. थट्टेखोर म्हणतील, वाडवडील निजले, जी काय प्रारंभापासून जी घटना होती तीच घटना चालली. केव्हा तुमचं येणार आहे प्रभू? केव्हा तुमचं सर्व काही प्रभू करण्यासाठी येईल? सांगा. थट्टा होणार आहे प्रियांनो. देवाचं वचन सत्य वचन आहे, त्या वचनाप्रमाणे गोष्टी होणार आहेत. हर गोष्ट आता पूर्णत्वास चालली, आणि जेव्हा एक गोष्ट राहील ना त्यावेळेला त्या गोष्टीला स्वतः प्रभू करणार आहे. फक्त एक गोष्ट अशी बाकी राहणार आहे, त्या गोष्टीला प्रभू शिवाय कोणी नीट करू शकणार नाही. कोणती गोष्ट असं नव्हती? तुमच्या मते काय वाटतं, कोणती गोष्ट आहे की ती स्वतः प्रभू नीट करणार आहे? बघूया तुमच्या मध्ये देवाचा आत्मा काम करतोय का? तुम्ही किती आत्म्याने खरेपणाने वाचलात आणि किती आत्म्याने खरेपणाने देव बाप्पाचं वचन हृदयात घेतात कळलं मला तरी. आत्मा बोलणार आत्मा आहे. माझ्या जवळ जर बोलतोय तो तुमच्या जवळही बोलन. माझ्या शरीरात हृदय तर तुमच्या शरीरात हृदयच आहे का? तुमच्या शरीरात दुसरं आहे काही? एक गोष्ट करण्यासाठी स्वतः प्रभू ती गोष्ट करणार आहे. त्या प्रभूच्या केल्याशिवाय ती गोष्ट सॉल्व्ह होणारच नाही. आणि ती गोष्ट आता वेगाने पूर्णत्वास जात आहे. म्हणून आता आमच्या ताईंनी जे वचन वाचलं, थट्टेखोर येतील आणि म्हणतील, तुमच्या प्रभूचं येण्याचा काळ कोणता आहे? कुठं आहे तुमचा प्रभू? करणी वाजवली सगळेजण, म्हणले आता प्रभू आम्हाला उचलणार आहे, आमचं रॅप्चर होणार आहे. किती जणांचं झालं रॅप्चर? ऐकलं का आम्ही? रॅप्चर झालं कोणाचं तरी? रॅप्चर जरूर होणार आहे. रॅप्चर झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा स्वर्गदूत करणे वाजवतील तेव्हा रॅप्चर होणार आहे. त्यांच्या करणे वाजवण्यामध्ये आमचं रॅप्चर ठेवलेलं आहे. आणि मग प्रभू आज्ञा देणार आहे स्वर्गदूतांना, काही ना जा, यांना घे, त्यांना घे, त्यांना घे, आणि तेवढेच घेतले जाणार आहे. त्यांचं शरीर बदललं जाणार आहे. त्यांना नवीन शरीर देण्यात येणार आहे. मग करंतीकाराच्या 15व्या अध्यायाच्या 51-52 वचनात सांगितलंय ना, ती प्रक्रिया होणार आहे. हे पापी शरीर स्वर्गात जाणार नाही. या पापी शरीराला स्वर्गात एंट्री नाही, कारण स्वर्ग पवित्र आहे. हे पापी शरीर स्वर्गात जाण्यास योग्य नाही. म्हणून आम्ही बदलले जाणार आहे. आम्हाला नवीन शरीरात, आमच्या या शरीरात जो आत्मा आहे ना देवाने ठेवलेला, तो आत्मा त्या नवीन शरीरात जाणार आहे. आणि मग आम्ही आसनासमोर प्रभूला आम्ही पाहणार आहे. ही प्रक्रिया होणार आहे प्रियांनो. पण या प्रक्रियेला होण्या अगोदर देवाला एक मोठं काम करायची संधी विश्वासणारेच देत आहे. कोण देत आहे? विश्वासणारे. काही सेवक देते की प्रभू हे तूच कर, आता आम्ही आमच्या मनाने नाही करू शकत, तूच कर. आणि काय काम करणार आहे प्रभू? आता मी थांबणार आहे या ठिकाणी. आजचा माझा संदेश कंप्लीट देव बाप्पाने चेंज केलाय. मी जो संदेश तयार केलेला होता
देव बाप्पाने वेगळ्याच प्रकारे वाचनाला घेऊन संदेश आज आपल्या समोर ठेवलेला आहे. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाची निंदा स्वतः देवबाप बंद करणार आहे. पण देवबाप संधी देतोय की माझा दास जर सांगतोय की या वचनाला दोष लावू नका, या वचनाच्या विरोधात वागू नका, या वचनाच्या विरोधात अन्यायाने काय बोलू नका, तर ऐका. याच्यामध्ये खरं माझा दास आत्मेने बोलतोय. किती जण ऐकतेत आज? किती जण ऐकतेत? देवबापनं एका सेकंदात ही प्रक्रिया करणार आहे. एका सेकंदात करणार आहे. देवबापाला फार मोठं वेळ घ्यावा नाही लागणार आपल्या वचनाची निंदा थांबवण्यासाठी. एका सेकंदात या वचनाची निंदा बंद होणार आहे. पण देवाच्या समयामध्ये होणार आहे, आमच्या समयामध्ये होणार नाही. या समयामध्ये देवाचा आत्मा ज्या सेवकांच्या हृदयात आत्मेने खरेपणाने आहे ते सेवक वचनाप्रमाणे पुरावा आणि विचार दोन्ही माध्यमातून आपल्याला कळवित आहे. सांगितलं ना, विचाराच्या माध्यमातून वचनाच्या माध्यमातून केली होती का मी तयारी याची. माझा संदेश कम्प्लीट चेंज झालाय आज. बघा किती वचन, फक्त 4 ते 5 वचन माझ्या वहीत आहे, पण देवाच्या आत्म्याने आज वेगळंच वचन माझ्या मुखातून प्रगट केलं. प्रियांनो, मी फार तळमळीने आणि विश्वासाने सेवेसाठी येतो. उगाच जायचं म्हणून जायचं आणि करायचं म्हणून करत नाही मी सेवा. ऐकण्यामध्ये धन्यता आहे. प्रियांनो, किती जण आहेत या रूम मध्ये? किती जण आहेत ऐकायला? 8 लोक आहेत. या एरियामध्ये 8च विश्वासणारे आहेत का तुमच्या या भागामध्ये? म्हणता येईल का 8च जण आहेत? या काय तुमच्या एरियाचं नाव याला आहेत ना? दुसरे परिवार आहेत का ते इथं ऐकायला? म्हणून तुम्ही धन्य आहात. तुम्हाला या ऐकवलं जातंय. प्रियांनो, मनातल्या मनात देव बाप्पाशी करार करा. देव बाप्पा, मी तुझ्या वचनाला दोष लावणारा आतापासून होणार नाही. जग जाहीर करायची काही गरज नाही. देवाला तुम्हाला जरी माहित पडलं ना की तुम्ही त्या वचनाच्या विरोधात नाही, बस देवबाप संतुष्ट होईल. म्हणून एकांती प्रार्थनेत राहा. आणि मी मागील दिवसात सांगितलंय, कोणतीच संस्था हे म्हणणार नाही की वचनाला दोष लावा. म्हणून कोणती संस्था बायबलच्या वचनाला दोष लावा? आज बघ, सेवक असो विश्वासणारा असो, त्यांना जर म्हणलं ना, ब्रदर तुम्ही प्रेषित 2:38 वचन मानता का? म्हणतो हो मानतो आम्ही, ते देवाचं वचन आहे, आम्ही कबूल करतो. पण जेव्हा त्यांना हे म्हणतो ना या वचनाप्रमाणे करा, नाही मग नाही जमणार, नाही जमणार. त्या वचनाप्रमाणे नाही जमणार का? मग ते 28-19 काय करायचं आम्ही? मला किती कन्या सवाल केले, मी कोणाला प्रत्युत्तर केलं नाही. मला प्रार्थनेत राहा, देवाकडून उत्तर घ्या याचं. जेव्हा देव उत्तर देईल ना तेव्हा किंतु परंतु करणार नाही तुम्ही. इतका प्रेषित 2:38 वचनाचा निंदा करणार होतो. देव जेव्हा बोलला ना, किंतु परंतु नाही केलं. हात जोडे, प्रभू करीन सेवा मी. देव बोलतो ना तेव्हा माणसाला चेंजेस करतो तो. शाऊलाला त्यांनी दिमिश्काच्या वाटेवर बदलीच केलं. इतका क्रूर शाऊल होता पण नम्र झाला येशूच्या दर्शनाने. म्हणजे वचनाला दोष लावते त्यांना जर प्रभूने दर्शन दिलं, ते नम्र नाही होणार का? म्हणते नाही मी दोषच लावीन वचनाला, म्हणतील का प्रभूच्या उपस्थितीमध्ये? म्हणून देव बाप या सेवकाच्या द्वारे संधी देतोय, हे वचन माना, या वचनाप्रमाणे आचरण करण्याची प्रक्रिया करा. म्हणून प्रियांनो, वचनाप्रमाणे चालण्यासाठी स्वतःला तयार करा. आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. बंद कर बाळा.